नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. न्यूजवरती तुम्ही पाहिलं असेल की युद्ध थांबलेलं आहे आणि ट्रम्पने एक ट्विट केलं आणि त्याच्यामुळे मार्केटचा जो सेंटिमेंट आहे तो पूर्ण बदलला. म्हणजे आपलं मार्केट तर आता क्लोज झालं होतं, पण जे इंटरनॅशनल मार्केट आहे, अमेरिकेचं मार्केट आहे, ते आता एकदम वर गेलेलं आहे. इंडियाचा जो गिफ्ट निफ्टी आहे तो जवळपास 3.5% वरती आहे. म्हणजे आत्ताच जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यावेळेस 800 पॉईंटने गिफ्ट निफ्टी वर आहे, म्हणजे 3.5% वरती ट्रेड करतोय. तर आता एकंदरीत हे सगळं युद्ध थांबलेलं आहे का? आता जर आपल्याला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर ही योग्य वेळ आहे का? किंवा हा जो काही न्यूज आहे किंवा ह्या सगळ्या काही गोष्टी आजूबाजूला घडतायत, हा एक ट्रॅप तर नाही आहे ना? हे सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर संडेला म्हणजेच रविवारी अशी न्यूज आली की ट्रम्पने इराणला 48 तासाचा अल्टिमेट दिला की ह्या 48 तासामध्ये जर तुम्ही शरण नाही आलात किंवा तुम्ही जर सेटलमेंट नाही केली तर तुमच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती अटॅक केला जाईल. म्हणजेच जे वॉटर प्युरिफायर असतील त्यांचे किंवा त्यांचे जे इलेक्ट्रिसिटी असतील त्याच्यावरती हल्ला केला जाईल. आत्तापर्यंत जो हल्ला होत होता तो मिलिटरी बेसिसवरती होत होता, जिथे जिथे त्यांची शस्त्र होती तिथे होत होता. पण आता जो हल्ले आहेत यानंतर अल्टिमेट दिल्यानंतरचे जे हल्ले आहेत ते त्यांच्या नागरी वस्त्यांवरती केले जाऊ शकतात, एखाद्या स्कूल कॉलेजेसवरती केले जातील, गव्हर्नमेंट ऑफिसेसवरती केले जातील. अशा प्रकारचा अल्टिमेट ट्रम्प सरकारने दिला. त्याच्यानंतर सोमवारपर्यंत इराणकडनं त्याला काहीही उत्तर आलं नाही. त्यानंतर सोमवारपर्यंत म्हणजे आजपर्यंत इराणने त्याला काहीही उत्तर दिलं नाही आणि त्यामुळे सोमवारी म्हणजे आज मार्केट जवळपास 2000 पॉईंटने सेन्सेक्स खाली आलेला आहे. निफ्टी जवळपास 600 पॉईंटने खाली आलेला आहे आणि मार्केट पूर्ण आज रेड होतं. म्हणजे बऱ्याच लोकांना आज एवढी भीती झाली की आता मार्केटमध्ये काय होणार, आता याच्यापेक्षाही खाली येईल का? आणि मार्केट जसं क्लोज झालं त्यानंतर एक न्यूज आली की ट्रम्पने आता पुढचे 5 दिवस वॉर थांबवलेला आहे. आणि त्यानंतर जो गिफ्ट निफ्टीमध्ये उछाल आला, डायरेक्ट जो ओपन झाला तो जवळपास 1000 पॉईंटने ओपन झाला. आणि त्यानंतर जे इंटरनॅशनल मार्केट चालू झालेत दुसऱ्या देशांमध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये, ते मार्केटसुद्धा जवळपास 1.5%ने वरती ओपन झाले आणि आत्ताही ते 1.5% वरतीच ट्रेड करत आहेत. तर आता हा एकंदरीत जो काही गोष्टी घडत आहेत हा एक प्रकारे ट्रॅप आहे का? तर माझ्या मते तरी हा एक प्रकारे ट्रॅप असू शकतो. किंवा इराणने अजूनही त्यांच्याकडनं काही असं स्पष्टीकरण आलं नाही की आम्ही 5 दिवसासाठी आमचं बोलणं चालू आहे किंवा आमची बोलणी चालू आहे, 5 दिवस याच्यावरती काहीतरी डिस्कशन होणार आहे, असं कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट त्यांनी केलेलं नाही. हे सगळं ट्रम्पने बोललेलं आहे आणि ट्रम्प ह्या गोष्टी बोलत असतात, मध्येच ते युटर्न घेतात, मध्येच दुसऱ्या दिवशी असं होईल की हल्ले सुरू होतील. पण हे जे काही चालू आहे ना, हे कशा प्रकारे चालू आहे तर एक प्रकारे सायकोलॉजिकल वॉर चालू आहे. म्हणजे फक्त आपल्याच देशाचं मार्केट खाली आहे असं नाही आहे, त्यांच्या देशाचे मार्केटसुद्धा खाली पडतात आहेत आणि त्यामुळे क्रूड ऑइलचे जे प्राइसेस आहेत ना ते जवळपास $120 पर्यंत पोहोचले होते. आणि असंच जर क्रूड ऑइलच्या प्राइसेस वाढल्या ना तर जगातले सगळे देश जे आहेत ना ते अमेरिकेच्या विरोधात जाऊ शकतात. कारण की त्यांना वाटेल ना की हे जे काही वॉर चालू आहे ते अमेरिका आणि इराणमुळे चालू आहे, यांच्यात चालू आहे आणि त्याचा फटका पूर्ण जगाला मिळतोय. आमचा त्याच्यामध्ये काही संबंध नसताना आम्ही त्याच्यामध्ये घसीटले जातोय आणि कुठेतरी हे देश आता अमेरिकेवरती प्रेशराईज करतायत की हे थांबायला हवं, कुठेतरी तुम्ही सेटलमेंट करा आणि हे थांबवा, तर आमची इकॉनॉमी, नाही तर आमची इकॉनॉमी त्यांच्याबरोबरच जाऊन पोहोचेल. आमच्या देशामध्ये महागाई एवढी वाढेल की ती कंट्रोल करणं शक्य होणार नाही कुठल्याही देशाला. त्यामुळे कुठेतरी दुसऱ्या देशांचं प्रेशर आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी केल्या गेल्यात. आणि आता हे 5 दिवसाचं वॉर थांबवलं ना याच्यामुळे काय झालं की मार्केटमध्ये एक चांगले सेंटिमेंट्स आले आणि मार्केटमध्ये चांगले सेंटिमेंट्स आले त्यामुळे जे क्रूड ऑइलचे प्राइसेस आहेत ना ते धडाम करून खाली आले. म्हणजे ही जी काही ट्विट केलं ट्रम्प साहेबांनी ना त्याच्यानंतर क्रूड ऑइलच्या प्राइसेस एका दिवसामध्ये 10% खाली आल्या. म्हणजे 100च्या आसपास पुन्हा आज क्रूड ऑइल ट्रेड करत आहे. म्हणजे जिथे 120 पर्यंत किंवा इराण सांगत होतं 200 पर्यंत आम्ही क्रूड प्राइसेस घेऊन जाऊ, ते आता 100 पर्यंत आले आणि ह्या 100 मध्ये ते तिथे फिरतंय. आता हे 5 दिवसाचं पण अल्टिमेट जर तुम्ही बघितलात तर थोडक्यात लक्षात येईल की हे 5 दिवस मार्केट चालू आहे आणि 5 दिवसानंतर पुन्हा शनिवार रविवार येणार आहे. म्हणजे त्यांच्याकडे जवळपास आठवड्या ते 1.5 आठवड्याचा वेळ मिळणार आहे ट्रम्प सरकारला की या क्रूड ऑइलवरती काहीतरी तोडगा काढू शकतो का, आपण युद्ध थांबवू शकतो का, किंवा एक प्रकारे नवीन काही स्ट्रॅटेजी करू शकतो का हल्ला करण्यासाठीची. हे सगळं पाहिलं जाते कारण की कंटिन्युअसली 20-22 दिवस युद्ध चालू आहे. त्यांचे सैनिकसुद्धा थकले असतील, युद्ध जी सामुग्री आहे ती सुद्धा थकलेली असेल किंवा संपलेली असेल आणि जे त्यांचे डिफेन्स
डिफेंड करतात, ज्याला म्हटलं जातं की एखादी मिसाईल आल्यानंतर ती त्या देशाला डिफेंड करते, त्यांची जी डिफेंड फॅसिलिटीज आहेत किंवा जे इक्विपमेंट्स आहेत ते सुद्धा बरेच दिवस झाले कंटिन्युअसली काम करतात आहेत, त्यामुळे ते सुद्धा कुठेतरी आता ओव्हरलोड झालेत किंवा हिट झालेले आहेत. त्यामुळे ते जे काही हल्ले होतात आहेत ना ते थांबवू शकत नाही. आत्ताच तुम्ही रिसेंटली पाहिलं असेल की इस्रायलवरती जे काही मिसाईल्स आल्या ना त्या त्यांच्या शहरामध्ये जाऊन पडल्या आणि तिथे जी दृश्य होती ती एकदम भयानक होती. म्हणजे कुठेतरी आता ह्या दोन्ही देशांना असं वाटतंय की एक 5-6 दिवसाचा मध्ये 2-3 दिवसाचा तरी वेळ असायला हवा, आराम असायला हवा, जेणेकरून आपल्याला नवीन स्ट्रॅटेजी बिल्ड करता येईल आणि हेच काहीतरी होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये. मी सांगत नाही की असंच होईल. युद्ध थांबलं तर खूपच चांगली गोष्ट आहे, सगळ्याच देशांसाठी आणि सगळ्या जगासाठी खूप चांगली गोष्ट आहे. पण आता यामुळे आपण लगेचच आपला सेंटिमेंट बदलून आता वॉर थांबलं, उद्या मार्केट समजा आज तर सोमवारच आहे, आता उद्या मंगळवारी मार्केट जर चालू झालं आणि डायरेक्ट 4% 5% वरती गेलं आणि मग आपल्याला असं कुठेतरी रिग्रेट वाटेल, अरे मार्केट एवढं खाली होतं आणि मी तर काही इन्व्हेस्टमेंट केलीच नाही, मी अजून वाट बघत होतो की अजून खाली जाईल आणि मग मी त्याच्यामध्ये माझी इन्व्हेस्टमेंट करेल. तर प्लीज असं काही करू नका. वेळ द्या स्वतःला. मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत ना त्या वेळोवेळी येत असतात. ही अपॉर्च्युनिटी मिस झाली म्हणून तुम्ही काही लगेच घाबरून जाऊ नका. मार्केटमध्ये नवीन नवीन अपॉर्च्युनिटी येतील. समजा 5 दिवसानंतर असं ठरलं की हे युद्ध कंटिन्यू चालू राहणार आहे, मार्केट पुन्हा खाली पडणार आहे, मग त्यावेळेस पुन्हा एक अपॉर्च्युनिटी बनेल ना. म्हणून कधीही अशा अपॉर्च्युनिटीजमध्ये ना अडकण्याचा प्रयत्न करू नका. हा एक प्रकारे ट्रॅप असू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना तर नेहमी मी माझ्या व्हिडिओजमध्ये सांगत असतो, बरेच लोक मला कमेंटमध्ये तेच सांगतात की सर तुम्ही सारखं सारखं त्याच गोष्टी फिरवून सांगतो. मी एवढ्या वेळा सांगून सुद्धा लोक तीच चुकी करतात. म्हणून मला सांगावं लागतं की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे अपॉर्च्युनिटीज येतील ना त्यावेळेस आपली पूर्ण अमाऊंट इन्व्हेस्ट न करता तुकड्या तुकड्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्राइस ॲव्हरेजिंग मिळेल आणि रिग्रेट सुद्धा होणार नाही की मी त्या संधीचा फायदा घेतला नाही, मला त्या संधीचा फायदा घेता आला नाही, हा रिग्रेट सुद्धा राहणार नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की हा एक प्रकारे ट्रॅप असू शकतो, कारण की ऑइलच्या प्राइसेस जर वाढल्या ना तर सगळ्या जगाचा दुश्मन हा अमेरिका असणार आहे आणि ते कुठेतरी थांबवायला हवं. म्हणून अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आता यांनी आणलेली आहे. याला इराणकडून अजूनही कुठेही दुजोरा दिला नाही की आमची बोलण्याची बातचीत चालू आहे किंवा आम्ही एकमेकांशी बोलतोय, याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न चालू आहे वगैरे वगैरे, असे कोणतीही न्यूज अजूनपर्यंत आलेली नाही त्यांच्याकडनं. त्यांच्या मीडियाचं हेच म्हणणं आहे की ट्रम्प खोटं बोलतात आहेत जगाशी आणि लपवण्याचा प्रयत्न करतायत, क्रूड ऑइलच्या प्राइसेस कमी करण्याचा प्रयत्न करतायत आणि आम्ही कुठेही जो हॉर्मुझचा रस्ता आहे तो अजूनही बंदच ठेवलेला आहे, आम्ही तो ओपन करण्याच्या मनस्थितीत अजून तरी नाही आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या देशांवरती इराण सध्या हल्ले करतोय, म्हणजे दुबई असो, कुवेत असो किंवा सौदी अरेबिया असेल, दुसरे आजूबाजूचे जे खाडी देश आहेत जे तेल उत्पादन करण्याची ज्यांची क्षमता सगळ्यात जास्त आहे, त्यांनी त्यांचं उत्पादन खूप कमी केलेलं आहे, कारण की इराणकडनं सतत त्यांच्या ऑइल रिफायनरीजवरती हल्ले केले जातात आहेत आणि कुठेतरी ते जर डॅमेज झाले तर त्यांना पुन्हा रिबिल्ड करण्यासाठी ना पुढचे 40-50 वर्ष लागू शकतात, एवढे ते किचकट काम असतं. त्यामुळे त्या देशांनी सुद्धा आहे ना अमेरिकेवरती प्रेशर करायला सुरुवात केली आहे की कुठेतरी हे थांबायला हवं, कोणीतरी मध्यस्थी करून हे इथे थांबवायला हवं. यासाठीचे सुद्धा त्या देशांकडनं सुद्धा प्रयत्न चालू आहे, कारण की आज त्यांचं मार्केट ओपन झालं आणि ते मार्केट गॅपअप ओपन झालं 2%, म्हणजे कुठेतरी त्यांच्या इकॉनॉमीवरती सुद्धा खूप सारा प्रेशर होता. म्हणून मार्केट ओपन होण्या अगोदर त्यांच्याकडनं न्यूज आली, ट्रम्पकडनं न्यूज आली की अशा प्रकारे आम्ही समझोता करतोय किंवा 5 दिवस वॉर थांबणार आहे वगैरे वगैरे, आणि त्याच्यामुळे त्यांचं मार्केट वर गेलं. कारण की प्रेशर तिथे सुद्धा आहे. त्यांच्या देशातली लोक सुद्धा बोलतात की हे वॉर आपण दुसऱ्या लोकांसाठी लढतोय, का लढतोय, हे कशासाठी करायला हवं, हे थांबवायला हवं. कुठेतरी आपले करोडो रुपये याच्यामध्ये खर्च केले जातात आहेत, ते व्हायला नको. या सगळ्या सेंटिमेंट त्यांच्या देशामध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे सुद्धा ट्रम्प साहेबांनी ह्या गोष्टी केल्या असू शकतात. आणि दुसरं मगाशी सांगितलं, क्रूड ऑइलच्या प्राइसेस खूप वाढलेल्या आहेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या अगोदर त्यांनी एक ट्विट केलं होतं, जे काही नाटो देश आहेत, म्हणजे 22 देश जे आहेत दुसरे जे नाटोमध्ये आहेत, त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही मरीन्स तुमच्या घेऊन या आणि हॉर्मुझ ओपन करण्यासाठी आम्हाला मदत करा. पण कुठल्याही देशाने प्रत्यक्षपणे मदत करण्यास नकार दिला. आणि त्यानंतर अमेरिकेला आता असं वाटायला लागलं की आपण आता एकटेच पडले आहोत, म्हणजे आपल्याबरोबर कोणच नाही, आपण जगासाठी लढतोय. जर इराणकडे परमाणु हत्यारं आले आणि त्यानंतर जर तो इतर देशांना घाबरवायला लागला तर खूप मोठं पुढे संकट असू शकतं. म्हणून अमेरिका असं विचार करत होता की आपण यांचे जे काही न्यूक्लिअर वेपन्स जे बनवतात आहेत ते थांबवायला हवेत, म्हणून ते प्रयत्न करत होते आणि म्हणून ते त्यांना प्रेशराईज करत होते. पण आता एवढं सगळं करून सुद्धा शेवटी अमेरिकेच्या वाट्याला काय आलं की सगळ्या देशांनी त्यांची साथ सोडलेली आहे
आणि त्यामुळेच आता अमेरिकेला वाटायला लागलं की कुठेतरी आता थांबूयात, नवीन स्ट्रॅटेजीज बनवूयात किंवा जे क्रूड ऑइलच्या प्राइसेस ज्या हाय जात होत्या त्यांना कुठेतरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करूयात. या सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडत आहेत. म्हणून अशी न्यूज आली आहे की 5 दिवस वॉर थांबते. पण इराणकडून अजूनही कोणत्याही न्यूजला रिप्लाय दिलेला नाही. ते जर त्यांच्यावरती हल्ला करतायत तर त्याला मिसाईलने उत्तर देतात आहेत, पण ट्रम्पच्या ह्या ज्या काही बोलणी गोष्टी घडतात आहेत ना त्याला ते अजिबात रिप्लाय देत नाहीत. म्हणजे कुठेतरी ट्रम्प साहेब हे फक्त आपला स्वतःचा नॅरेटिव्ह लोकांसमोर मांडतात आणि त्यांच्या सोशल मीडियाचा किंवा त्यांच्या देशातल्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न करतायत की मी जे करतोय ते योग्य करतोय म्हणून. हा जो इश्यू आहे ना तो खूप सेंटिमेंटल आहे. म्हणजे ज्यामध्ये खूप काही गोष्टी घडू शकतात ज्या पडद्यामागे आहेत, ज्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. पण आपण काय करतो, कोणीतरी आपल्याला कोणतरी न्यूज येते आणि त्या न्यूजच्या बेसिसवरती आपण आपले डिसिजन घेऊन मोकळे होतो. तसं करू नका. हा जे काही गोष्टी घडत आहेत आजूबाजूला ज्या घडत आहेत त्याच्याकडे एक चांगल्या नजरेने बघा. प्रत्येक वेळेस हाच पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवू नका की नाही हे जे दिसतंय ना हेच बरोबर आहे, तेच बरोबर असेल अशी काही शक्यता अजिबात नाही. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा हाच प्रयत्न होता की आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत ना त्याला एका पॉईंटने न बघताय ना त्याच्याबरोबर सारासार विचार करा आणि मग ठरवा की हे जे काही घडतंय ते बरोबर आहे की चुकीचं आहे, आणि त्यानंतरच कोणत्याही प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटच्या डिसिजन घ्या. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.